नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय 6. श्रोते हो, सस्नेह नमस्कार. आत्तापर्यंत आपण माघ मासात स्नानाचे गुण, भक्ती आणि नाम, कर्म आणि कर्मफळ, गृहस्थ साधना, संयम आणि अंतर्मुक्ता हे सर्व अनुभवलं. आज अध्याय 6 मध्ये आपण त्या टप्प्यावर येतो जिथे भक्तीची परीक्षा होते. भक्ती केल्यावरही दुःख का येतं? देव जवळ असेल तर परीक्षा का घेतो? माघ मासात साधना करूनही अडचणी आल्या तर काय समजावं? याचीच माहिती उदाहरणासहित आज आपण अध्याय 6 मध्ये बघणार आहोत. एका गावात दामोदर नावाचा हरिभक्त राहत होता. ना तो मोठा ज्ञानी ना मोठा साधू, पण माघ मास आला की त्याचे आयुष्य शिस्तीत जायचं. पहाटे उठून स्नान, थोडेसे नाम, दिवसभर प्रामाणिक काम आणि दिवसभर प्रामाणिक काम. लोक म्हणायचे हा माणूस फार साधा आहे, पण दामोदर म्हणायचा साधेपणातच देवाला बसायला जागा असते. माघ मास सुरू झाला आणि परीक्षा आली. माघ महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात दामोदरावर संकट आलं. व्यवसायात तोटा, घरात आजार आणि समाजात गैरसमज. लोक कुजबुजले. काय उपयोग भक्तीचा? माघ मास करतो आणि हे हाल. दामोदराचे मन हलले, पण ओठांवरचे नाम सुटले नाही. यावर नारद मुनी विचारतात, भगवंत, हा भक्त तर श्रद्धेने माघ मास करतोय, मग त्याच्यावर संकट का? भगवान विष्णू गंभीरपणे म्हणतात, नारदा, मी भक्ताला संकटे देत नाही. मी त्यांच्यातलं धैर्य जाग करतो. सुखात भक्ती करणे सोपे असते, दुःखातही नाम सुटू न देणे ही खरी कसोटी आहे. एका रात्री दामोदर देवासमोर बसला. काही मागितलं नाही, फक्त म्हणाला, देवा, दुःख काढू नकोस, पण माझा विश्वास डळमळीत करू नकोस. त्या क्षणी त्याच्या मनात विलक्षण शांतता उतरली. श्रोते हो, भक्ती म्हणजे अडचणी न येणं नाही. भक्ती म्हणजे अडचणीत न ढळणे. माघ मासात संकट आलं तर ती शिक्षा नसते, ती शुद्धी असते. देव भक्ताची वाट पाहत नाही, देव भक्त घडवत असतो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत श्रवण केलेला माघ मास अध्याय 6 जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला अवश्य लाईक करा. श्रोते हो, पुढच्या भागात आपण बघणार आहोत भक्ताच्या संयमाची आणखी कठीण परीक्षा. देव उशीर करतोय असं का वाटतं? संकट संपण्याआधी बदल कुठे होतो? श्रोते हो, भक्ती केल्यावरही संकट येतं, पण ते शिक्षा नसून शुद्धी असते. आपण आता या अध्यायाच्या अत्यंत कठीण टप्प्यावर येतो, जिथे भक्त म्हणतो देव सगळं पाहतोय, पण काहीच का करत नाही. दामोदराचं दुःख कमी झालं नाही, व्यवसाय अजून सावरला नाही, घरात औषधांचा खर्च वाढत होता, समाजात त्याच्याबद्दल शंका अजूनही होत्या. 1 महिना गेला, 2 महिने गेले. लोक म्हणाले, इतका भक्त असून काय उपयोग? दामोदराच्या मनात पहिल्यांदा प्रश्न आला, देव उशीर तर करत नाही ना? त्या दिवशी दामोदर देवासमोर बसला, नाम घेत राहिला, पण मनातून प्रश्न गेले नाहीत. तो म्हणाला, देवा, तू ऐकतोयस का नाही हे तरी कळू दे. त्या क्षणी काहीच घडलं नाही. पण श्रोते हो, भक्तीचे मोठे गूढ इथेच आहे. नारद मुनी व्याकुळ होऊन विचारतात, भगवंत, हा भक्त आता डगमगतोय, तरी तुम्ही शांत का? भगवान विष्णू उत्तर देतात, नारदा, मी उशीर करत नाही, मी भक्ताला स्वतःवर उभं राहायला शिकवतो. विष्णू पुढे म्हणतात, जर मी लगेच संकट काढलं तर भक्त मजबूत होत नाही. माझा विलंब म्हणजे माझी उपेक्षा नसते, तो माझा विश्वास असतो. एक छोटी घटना. एके दिवशी दामोदराने एका गरिबाला थोडे अन्न दिले. कोणी पाहिले नाही, कोणी कौतुक केले नाही, पण त्या दिवशी त्याच्या मनात वेगळीच शांती आली. त्याला जाणवले, देव संकट काढत नाही, पण मला बदलतोय. विष्णू नारदांना सांगतात, जेव्हा भक्त मदतीपेक्षा बदल स्वीकारतो तेव्हाच कृपा उतरत असते.
दामोदर स्वतःशी म्हणाला, देवा, माझे आयुष्य जसे आहे तसंच मी तुला देतो. तू बदललं नाहीस, पण मी बदलतोय. त्याच क्षणी त्याचे मन हलके झाले. श्रोतेहो, देव कधीच अनुपस्थित नसतो. त्याचा विलंब म्हणजे दुर्लक्ष नाही. भक्तीचे खरं फळ बाहेर नाही, आत घडतं. संकटे आधी जात नाहीत, भक्त आधी घडतो. श्रोतेहो, आत्तापर्यंत आपण पाहिलं, भक्ती असूनही संकट येते. देव उशीर करतोय असं वाटतं आणि त्या विलंबातच भक्त आतून बदलतो. आता आपण त्या क्षणाकडे येतो जिथे भक्त म्हणतो, आता काहीच अपेक्षा नाही, आणि नेमक्याच त्यावेळी कृपा उतरते. दामोदराचे आयुष्य अजूनही कठीण होतं, पण आता एक फरक झाला होता. तो प्रश्न विचारत नव्हता, तक्रार करत नव्हता. सकाळी उठून नेहमीसारखे स्नान, नेहमीसारखे नाम, नेहमीसारखे काम, पण मन वेगळं होतं. जे आहे ते स्वीकारत होता. श्रोतेहो, कृपा म्हणजे आकाशातून पडणारा चमत्कार नाही. ती फार हळू येते, शांतपणे येते, आवाज न करता येते. एके दिवशी दामोदराच्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीने त्याला कामाची संधी दिली. मोठी नव्हती, पण प्रामाणिक होती. दामोदर म्हणाला, देवा, हे पुरेसे आहे. यावर नारद मुनी आश्चर्याने विचारतात, भगवंत, एवढ्या उशिराने का? भगवान विष्णू उत्तर देतात, नारदा, जर मी आधी मदत केली असती तर हा भक्त मला हरवला असता. आता जे मिळालं त्याला ते माझी कृपा म्हणेल. विष्णू पुढे सांगतात, भक्तीचे फळ म्हणजे संकट संपणे नाही. भक्त संकटातही तुटत नाही, हेच मोठे फळ आहे. दामोदरच्या घरात आनंद मोठा नव्हता, पण तक्रारही नव्हती. रोग पूर्ण गेला नव्हता, पण भीती गेली होती. लोक अजूनही बोलत होते, पण दामोदर हलत नव्हता. एके दिवशी तोच समाज त्याच्याकडे मदतीसाठी आला. दामोदरला संधी होती आता सूड घ्यायचा, पण त्याने मदत केली, कारण तो बदलला होता. नारद म्हणतात, भगवंत, आता हा भक्त खरा झाला. विष्णू हसून म्हणतात, नारदा, हा भक्त आता माझ्यासाठी नाही, तो माझ्यासारखा झाला आहे. श्रोतेहो, आत्तापर्यंत श्रवण केलेला माघ मास अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर हा अध्याय मित्रपरिवाराबरोबर अवश्य शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. श्रोतेहो, कृपा आवाज करून येत नाही, ती स्वीकाराच्या क्षणी उतरते. भक्तीचं अंतिम फळ बाहेरची परिस्थिती नसते, आतली स्थिरता असते. जेव्हा प्रश्न थांबतात तेव्हाच उत्तरे सुरू होतात. श्रोतेहो, आता आपण माघ मास महात्म्य अध्याय 6च्या अंतिम टप्प्यात येऊन पोचलो आहे. यामध्ये आपण बघणार आहोत, भक्तीची पूर्णता म्हणजे काय, संकट गेल्यावर भक्त कसा राहतो, देव आणि भक्त यांचं नातं कसं बदलतं. श्रोतेहो, भक्तीची परीक्षा देवाचा विलंब, अंतर्बदल आणि कृपेचा शांत अवतार हे आत्तापर्यंत आपण पाहिले. यापुढे भक्ती पूर्ण होते तेव्हा काय उरतं आणि कर्मफळाचे अंतिम सत्य काय हे आपण उदाहरणासहित बघणार आहोत. दामोदराचे आयुष्य आता पूर्वीसारखे नव्हते. संकटे पूर्णपणे गेली नव्हती, पण त्याला त्याची भीती उरली नव्हती. तो रोज सकाळी उठायचा, देवाला नमस्कार करायचा आणि म्हणायचा, देवा, आज जे मिळेल ते तुझं प्रसाद. ही ओळ त्याच्या आयुष्याचं सूत्र बनली. श्रोतेहो, आपण नेहमी विचारतो, चांगलं करूनही वाईट का होतं? पण विष्णू नारदांना सांगतात, नारदा, कर्माचे फळ नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाही, पण ते नेहमी आपल्या भल्यासाठी येते. यावर नारद विचारतात, भगवंत, मग भक्तीचे अंतिम फळ काय? विष्णू हसून उत्तर देतात, शांती. ज्या मनाला काही मिळालं नाही तरी तक्रार राहत नाही, ते मन माझ्यापर्यंत पोचतं. काळानुसार दामोदरच्या आयुष्यात स्थैर्य आलं. मोठी संपत्ती नाही, पण पुरेपूर समाधान होतं. तोच समाज आता त्याचा आदर करायला लागला. पण दामोदर बदलला नव्हता. तो म्हणायचा, लोक बदलले नाहीत, मी बदललो. श्रोतेहो, भक्तीची पूर्णता म्हणजे संकट न येणं नाही, दुःख न असणं नाही,
भक्तीची पूर्णता म्हणजे संकटातही देवासोबत राहणे, दुःखातही कृतज्ञ असणे, कर्म करताना फळ सोडणे. भगवान विष्णू नारदांना सांगतात, जो भक्त कर्म करतो पण कर्मफळाला बांधला जात नाही तो मुक्त होतो. माघ मासात हेच शिकवलं जातं. श्रोते हो, कर्म करा पण आसक्ती ठेवू नका. भक्ती करा पण अपेक्षा सोडा. जे मिळेल ते प्रसाद समजा. कारण कर्मफळ हे बाहेरचे नाही, ते आपल्या मनावर उमटतं. श्रोते हो, या 6 अध्यायांच्या प्रवासात आपण केवळ कथा ऐकली नाही, आपण स्वतःला पाहिले. इथे माघ मास महात्म्य अध्याय 6 समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.